यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसदमध्ये मुसळधार पाऊस सध्या होतोय, त्यामुळे अजित पवार गटाची जनसन्मान यात्रा रद्द करण्याची वेळ आली आहे। मुसळधार पाऊस काल रात्रीपासून या सगळ्या भागात बघायला मिळतोय। आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी विवेक गावंडे आता आपल्या सोबत आहे। विवेक, सौरभ, अजित पवारांची जनसन्मान यात्रा जी आहे ती आज पुसद विधानसभा मतदारसंघामध्ये आयोजित करण्यात आली होती आणि या यात्रेवर जर पाहिलं तर पावसाचं सावट जे आहे ते पाहायला मिळत आहे। आज ही यात्रा जी आहे साधारणतः 10 वाजता या ठिकाणी सुरू होणार होती, मात्र रात्रीपासून जर पाहिलं तर पुसद आणि जिल्ह्यातील इतर भागामध्ये कोसळधार पाऊस जो आहे तो या ठिकाणी सुरू आहे। अतिवृष्टी सदृश्य पाऊस जो आहे तो या ठिकाणी सुरू आहे, त्यामुळे आजची होणारी यात्रा जी आहे ती पुढे ढकलण्यात आली आहे। आजची यात्रा जी आहे ती रद्द करण्यात आल्याची माहिती आमदार इंद्रनील नाईक यांनी स्वतः या ठिकाणी दिलेली आहे। मोठं जय्यत तयारी जी आहे ती आजच्या या संपूर्ण जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं करण्यात आली होती, मात्र पावसामुळे आजचा कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी रद्द करण्यात आलेला आहे। मोठा फटका जो आहे तो पुसद शहरासह ग्रामीण भागामध्ये आज या पावसाचा बसला असल्याचं पाहायला मिळत आहे। जो प्रसिद्ध अशा पद्धतीचा राजकीय जो बंगला नायकांचा जो म्हटला जातो त्या बंगल्यात सुद्धा पाणी जे आहे ते पावसाचं या ठिकाणी शिरल्याचं चित्र जे आहे ते एकंदरीत पाहायला मिळत आहे। शहरातील बऱ्याच भागांमध्ये देखील सकल भागामध्ये पाणी सुद्धा शिरल्याचं चित्र जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आज होणारी जनसन्मान यात्रा जी आहे सौरभ ती रद्द करण्यात आल्याची माहिती जी आहे ती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। ठीक आहे विवेक, धन्यवाद हे सगळे अपडेट्स आमच्यापर्यंत पोहोचवलेस त्यासाठी। तर यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसदमधली ही दृश्य आपण बघतोय, धरण भागातली ही दृश्य आहेत। काही वेळापूर्वी गावातली सुद्धा आपण काही व्हिडिओ बघितले होते। पाणी मोठ्या प्रमाणात तुंबलंय अनेक भागात।